नमस्कार विद्यार्थी मित्र हो. इयत्ता 9वी मराठी विषय अध्यापन पाठात आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपल्याला अनेक वेळा काही गोष्टी बदलण्याची गरज असते, तर काही गोष्टी या वाचवण्याची गरज असते. काही गोष्टी जुन्या झालेल्या असतात, त्या कालबाह्य झालेल्या असतात आणि म्हणून त्या सोडून द्यायच्या असतात. तर नवीन जे काही तंत्रज्ञान असतं ते स्वीकारण्याची गरज असते. नवीन चांगल्या गोष्टी असतात त्या स्वीकारण्याची गरज असते. परंतु जुनं असलेलं सर्वच काही वाईट असतं किंवा कालबाह्य असतं असं अजिबात नाही. आणि म्हणून जुन्या काही गोष्टी वाचवण्याची देखील गरज असते. आणि म्हणूनच आज आपण मी वाचवतोय या पाठामधनं हाच विचार बघणार आहोत. पाठाचे लेखक आहेत सतीश काळसेकर. प्रसिद्ध कवी, इंद्रियोपनिषद, साक्षात, विलंबित हे कविता संग्रह, कविता लेनिनसाठी या लेनिनवरच्या जगभरातील कवितांच्या अनुवादांच्या संग्रहाचे संपादन, तात्पर्य, मागोवा, लोकवाङ्मय या नियतकालिकांच्या संपादनात सहभाग, वेगाने बदलत जाणाऱ्या समाजाचे वास्तव चित्र प्रस्तुत कवितेतून कवीने व्यक्त केले आहे. कवी त्यांच्या स्वतंत्र अस्तित्वाच्या गोष्टी वाचू इच्छितात. महानगरी जीवनातील अस्तित्वाच्या अवकळेचे, भोवतालच्या सामाजिक स्थितींचे चित्रण काळसेकर यांच्या कवितेत आहे. प्रस्तुत कविता ही साधना दिवाळी अंक 2007 या मासिकातून घेतली आहे. मित्रांनो, वाचवणे म्हणजे काय? बघा, बचाव करणे असा देखील त्याचा अर्थ होतो. आपला काही जुन्या पण चांगल्या अशा गोष्टी वाचवायच्या आहेत, त्यांचा बचाव करायचा आहे. मग हा विचार आपल्याला पटवून देताना कवी काय म्हणतात बघा. हाकेतून हद्दपार होतेच आई, हाकेतून हद्दपार होते आई, हमराईच्या थांबल्यात गोठ्यातल्या गाई, हरवत चाललाय किराणा आणि भुसार, सुपर मार्केटच्या झगमगाटात झरझर. मुलांनो, हक्केतून हद्दपार होते आई. आई या शब्दाबद्दल तुम्हाला जास्त काही सांगायला नको, कारण त्या शब्दामध्येच इतकी ताकद आहे, इतकं सामर्थ्य आहे. कुणीही कितीही वर्णन केलं तरी आई या शब्दातलं जे मर्म आहे ते सांगून होणार नाही. असा हा आई शब्द, ज्या आईनं आपल्याला जन्म दिला, ज्या आईनं आपल्याला जग दाखवलं, त्या आई शब्दामध्ये बाळांनो किती ताकद आहे. पण हाच आई शब्द आज कवी म्हणतात हद्दपार होतो आहे. किती मुलं, किती माणसं आपल्या जन्मदातीला आई म्हणून हाक मारतात, वडिलांना बाबा म्हणून हाक मारतात. नाही मारत. थोडी माणसं अशी शिल्लक आहेत की ज्या आपल्या जन्मदातीला ए आई, अगं आई, आई मला जेवायला दे ना, आई मी अभ्यास करतोय, अभ्यास करते, आई माझ्याबरोबर चल ना, असं कोणी म्हणतंय? नाही म्हणत. मग काय म्हणतात? आईऐवजी काय शब्द आले आता? मम्मी, नाही का? कुणी मम्मी म्हणतं, कुणी काय म्हणतं? मम्मी. कुणी काय म्हणतं? मॉम. कुणी काय म्हणतं? मम्मा.
हे चाललंय काय? काय ममी म्हणजे काय? इंग्लिशमधनं त्याचा मराठीत अर्थ काय आहे? माझ्या ज्ञानाप्रमाणे एक निर्जीव शरीर, निधन झालेली व्यक्ती, मृतदेह, असा बहुतेक त्याचा अर्थ असावा. आणि तो आपण मराठीत घेतलाय. त्या नावानं आपण आपल्या आईला हाक मारतोय. बाळांनो, ही किती मोठी शोकांतिका आहे. का लाज वाटते आईला आई म्हणण्याची? आई म्हणून हाक मारण्यात असं काय गैर आहे? हंबरायच्या थांबल्यात गोठ्यातल्या गायी. पूर्वी बघा, घर तिथे गाय ही संकल्पना होती. कारण गाईचं दूध हे आपल्यासाठी अमृता समान आहे. घरापुढे गाय असणं हे शुभ लक्षण मानलं जातं. आणि म्हणून प्रत्येकाच्या घरापुढे गोठ्यामध्ये गायी असायच्या. आनंद असायचा त्या गायी सांभाळण्यामध्ये देखील. आपली भारतीय संस्कृती जी भूतदयेची शिकवण देते, भूतदया, भूतदया गायी पशूंचे पालन, तान्हेल्या जीवन वना माझी. आणि ही भूतदयेची शिकवण आपण या गायींच्या माध्यमातून, गायींच्या पालनपोषणातून, सांभाळातून अंमलात आणत होतो. जुनी माणसं ती अंमलात आणायची. पण आज गोठ्यांमध्ये गायी आहेत का? किती लोकांच्या घरांपुढे गायींचा गोठा आहे आणि गायी हंबरतात. अर्थात हल्ली थोडा आर्थिक फायदा म्हणून लोक आता गायींचा सांभाळ करायला लागले. एकदम नाहीच असं अजिबात नाही. आहेत, आज काही लोकांच्या घरी गायी आहेत. अजून पुढे जाऊन कवी काय म्हणतात? हरवत चाललाय किराणा आणि भुसार, सुपर मार्केटच्या झगमगाटात झरझर. पूर्वी आठवड्यातनं एक दिवस, आमच्या काळात तरी बाजारचा दिवस असायचा. आमच्या शाळेला सुट्टी असायची. आम्ही जिल्हा परिषद शाळेत शिकायला होतो. आणि या सुट्टीच्या दिवशी आमचे वडील, आमचे भाऊ हातामध्ये पिशवी घ्यायचे आणि आठवड्यातनं तो एक दिवस बाजारचा, त्या बाजारासाठी शहराच्या ठिकाणी जायचे. किराणा बाजार आणला जायचा, भाजी बाजार आणला जायचा. त्या बाजारात माणसं एकमेकांना भेटायची, सुखदुःखाच्या गोष्टी व्हायच्या. पण आज तो बाजार हरवत चाललाय. ती छोटी छोटी किराणाची दुकानं, छोट्या व्यवसायाच्या रूपानं पोट भरण्याची ती साधनं काळाच्या ओघात लुप्त होताना दिसत आहेत. मग आलं काय? सुपर मार्केट. बघा, काही ठिकाणी आनंद बाजार नावाची संकल्पना आहे. त्या ठिकाणी गेलं की पाहिजे ती वस्तू तुम्हाला मिळणार. त्या ट्रॉल्या वगैरे घ्यायच्या, हातामध्ये पुढे पुढे सरकवत चालायच्या. नवरा बायको दोघांनी एक एक वस्तू घ्यायची, त्यात टाकायची, एक एक वस्तू त्यात टाकायची आणि 10 मिनिटामध्ये बाजार व्हायचा. हा सुपर मार्केटचा जमाना आला. मग लोकांना एकत्रित भेटण्यासाठीचा तो बाजार. ते छोटे छोटे किराणाच्या रूपातले व्यवसाय आज आहेत का? नाही आहेत. आणि म्हणून गरिबाची त्यामुळे रोजीरोटी कमी झालेली आहे. पुढे कवी काय म्हणतात? लोहाराचा भाता आणि कुंभाराचा आवा, निघून चाललाय गावगाड्यासोबत मुकाट, कलईची झिलई विसवासोबत निघून गेली. पूर्वीच्या काळी खेड्यापाड्यामध्ये लोहाराच्या साह्यानं छोट्या छोट्या वस्तू बनवल्या जायच्या. लोखंडाची कुऱ्हाड, लोखंडाचं शेतात गवत काढण्याचं खुरपं किंवा विळा, या वस्तू
इतर अनेक वस्तू बनवल्या जायच्या. लोहाराचा तो भाता असायचा. तो त्या भाताच्या साहाय्यानं पुंकर मारली जायची. भाताच्या पुढच्या टोकाला विस्तव तयार केला जायचा. त्यामध्ये लोखंड गरम केला जायचं आणि त्यातून लोखंडाच्या नवीन नवीन वस्तू आकाराला यायच्या. पण आज हे लोहाराचे भाते दिसतायत का? नाही दिसत. लोहारही दिसत नाहीत. दिसले तरी त्यांचे व्यवसाय आज अस्तित्वात नाहीत. त्यांच्या व्यवसायांवरती कुऱ्हाड आली, उपासमारीची वेळ आली. या वस्तू आता, हे व्यवसाय आता हद्दपार झालेत. जर्मनची भांडी, पितळाची भांडी यांना कलई करणारे कारागीर गावोगाव येत असायचे. जुन्या भांड्यांना नवीन करून दिलं जायचं. त्या निमित्तानं माणसं त्या ठिकाणी यायची, जमायची, बसायची, उठायची. पण आज ते व्यवसाय सुद्धा मोडकळीला आलेत. मागच्या धगीवर रटरटणारी आमटी राखेसहित दुरावत गेली गॅसच्या शेगडीवर. आमटी कधी खालीत का तुम्ही? चूल पेटवल्या जायची. 3 दगडांची चूल, वाळलेली लाकडं, त्या चुलीवरती पातेलं. एकत्रित कुटुंब असायचं. 10-10, 20-20, 50-50 माणसांचं. त्या चुलीवरती मोठं पातेलं ठेवलं जायचं आणि त्यामध्ये भाजी, मग ती आमटी असेल, वांग्याची भाजी असेल, बटाट्याची भाजी असेल, जे काय असेल ते शिजवलं जायचं. रटरटायची म्हणजे ती अशी उतू जायची, शिजायची. पण आज ही चूल राहिली का? चुलीवरचं अन्न, चुलीवरच्या भाकरी खायला रुचकर लागतात, चविष्ट लागतात, असा अनेकांचा अनुभव आहे. पण आम्हाला त्या चुलीवरच्या भाकरी आज खायला मिळतात का? नाही मिळत. काय आलं मग त्याच्याऐवजी? गॅस आला, शेगडी आली, इलेक्ट्रिक शेगडी आली, इलेक्ट्रिक गॅस आला. इलेक्ट्रिक गॅस नाही आला, परंतु इलेक्ट्रिक शेगडी आली आणि गॅसवरच्या शेगडी आल्यात. त्या शेगडीवरती आम्ही आज भाज्या बनवतो, भाकरी बनवतो, पोळ्या बनवतो, पोट भरवतो आम्ही. पण चुलीवरच्या अन्नाला जी चव आहे ती या शेगडीवर शिजवलेल्या अन्नामध्ये आहे का? खरा प्रश्न हा आहे मुलांनो. ही चुलही मागं पडली आणि चुलीवरची ती रटरटणारी आमटी ही मागं पडली. चविष्ट असणारी ती आमटी ही मागं पडली. या चांगल्या गोष्टी खरं तर आम्ही वाचवायला हव्यात. आजही आम्ही चुलीवरचं अन्न खायला हवं, हे कवींना या ठिकाणी सुचवायचं आहे. पुढे कवी काय म्हणतात बघा. बोलाचालीतून निघून चालली माझ्या आईची बोली, सुटीत आता खेळत नाहीत मुलं, विट्टीदांडू आणि लगोऱ्या, थांबून गेलाय त्यांचा दंगा, आट्यापाट्या आणि पिंगा, परकऱ्या मुली खेळत नाहीत आता आधीचे मातीतले खेळ. मुलांनो, बोलाचालीतून निघून चालली माझ्या आईची बोली. आणि बोलाचालीतून ही मराठी भाषा निघून चालल्यामुळे माझ्या आईची ती भाषा आहे, तिला आपण मातृभाषा म्हणतो. ती कुणाची मराठी असेल, कुणाची इंग्रजी असेल, वेगवेगळ्या देश, वेगवेगळे प्रांत, वेगवेगळी राज्य, वेगवेगळ्या भाषा असतात. ही मायबोली, ही मातृभाषा, तिच्यावरती आम्ही आज किती प्रेम करतो हा खरं तर संशोधनाचा विषय आहे. आमच्या प्रत्येक वाक्यात इंग्रजी शब्द येतात, हिंदी शब्द येतात, आम्ही स्टाईल म्हणून ते वापरतो आणि आमच्या माय मराठीला आम्ही दूर सारत आहोत. या मराठीची ताकद त्या शब्दांमध्ये इतकी ताकद आहे, पण ती ताकद आम्हाला आज कळेनाशी झाली. ही मराठी भाषा वाचवली पाहिजे, ही मायबोली वाचवली पाहिजे. पूर्वी सुट्ट्यांमध्ये मुलं खेळ खेळायची.
सकाळ दुपार शाळा असायची आणि दुपारच्या सुट्टीमध्ये विट्टीदांडू, लगोऱ्या, आट्यापाट्या, झाडांवरचे खेळ, पिंगा, वेगवेगळे खेळ असतात. मुलींचे खेळ, मुलांचे खेळ, कबड्डी, खो खो, धबाकुटी, किती म्हणून खेळांची नावं तुम्हाला या ठिकाणी मी सांगू. वेगवेगळे खेळ खेळल्या जायचे. पण आज हे खेळ अस्तित्वात आहेत का? या खेळांची जागा आज परदेशी खेळांनी घेतली मुलांनो. आता आम्हाला विट्टीदांडू खेळायला वेळ नाही. आता आम्हाला लगोऱ्या खेळायला वेळ नाही. आट्यापाट्या खेळायला आम्हाला वेळ नाही. मातीतले खेळ, मर्दानी खेळ, त्यावरचं प्रेम आमचं कमी झालंय. कवींना हे सर्व जपायचे आणि आपल्यालाही जपायला सांगायचे. बोलाचाली, बोलाचाली म्हणजे संभाषण. संभाषण झालं पाहिजे. यावरती चर्चा झाली पाहिजे. आपल्यातलं संभाषण आपल्या मायबोली मराठीतून झालं पाहिजे. आणि ही काळजी तुम्हाला, मला, आपल्याला सर्वांना घ्यायची आहे. आपल्याला आपली बोली, आपली मराठी भाषा ही वाचवायची आहे. आपल्याला पूर्वीचे खेळ, ज्याला दांडगे खेळ म्हटलं जायचं, रांगडे खेळ म्हटलं जायचं, ज्यातून खऱ्या अर्थानं शरीराचा व्यायाम व्हायचा, ते खेळ आपल्याला जपायचे आहेत, खेळायचे आहेत. ठीक आहे, आज क्रिकेट आलं, फुटबॉल आलं, पण ते आम्ही कुठे बघतो? टी व्हीवरती बघून आम्ही तो आनंद घेतो. मग आमचे देशी खेळ आम्ही का नाही जपायचे? आमचा तो सुट्टीमधला दंगा आज दिसत नाही. दंगा म्हणजे काय? गोंधळ. दंगा म्हणजे आरडाओरडा. मुलं त्याच्या घरामध्ये दरवाजे बंद करून आतमध्ये असतात आणि टी व्हीवरचे खेळ बघत असतात, खेळ खेळत नाहीत. हे चित्र कवींना बदलायचं आहे. परकऱ्या मुली ज्या असतात ना, परकऱ्या म्हणजे काय? परकर घालणाऱ्या. परकर हे वस्त्र आहे, तुम्हाला माहिती आहे. या परकऱ्या मुली आता त्यांचे मातीतले खेळ खेळायचं विसरून गेल्यात. बांगडीच्या काचेचा खेळ असायचा, लंगडी असायची, उजव्या पायाच्या अंगठ्यानं कवडी पुढे ठोकरणं, असे वेगवेगळे खेळ असायचे. पण हे खेळ आता अस्तित्वात दिसत नाहीत. कवी म्हणतात की ते वाचवा. ही आपली भारतीय संस्कृती आहे. हे आपले भारतीय खेळ आहेत. काही बाबतीमध्ये जुनं ते सोनं असतं आणि ते वाचवलं पाहिजे, हे कवींना या ठिकाणी सांगायचं आहे. पुढे कवी काय म्हणतात बघा. पोरं आता दंग असतात दूरदर्शनच्या चॅनेलवर, बघत क्रिकेटची मॅच आणि उलगडत क्राईम थ्रिलर. लिहिते हात आता राहिले नाहीत लिहिते, शब्द बापुडे केवळ वारा तसे विरून जातात. बघा मुलांनो, आता पोरं काय करतात? घरामध्ये बसून दूरदर्शनचे वेगवेगळे चॅनल बघत असतात. एखाद्या चॅनलवरती मालिका असते, एखाद्या चॅनलवरती सिनेमा सुरू असतो, एखाद्या चॅनलवरती क्रिकेटची मॅच सुरू असते, एखाद्या चॅनलवरती क्राईम सिरियल असतात. काय मिळतं काय याच्यामधून? काय नाही मिळत. ठीक आहे, क्रिकेट बघू नये, खेळू नये असं नाही, पण मैदानावरती खेळा ना. 24 तास, 8-8 तासाच्या मॅचेस
मुलं सारखी टी व्ही पुढे बसून बघत असतात. याने डोळ्यांना अपाय होतात. गुन्हेगारीच्या मालिका बघत असतात. गुन्हा कसा घडला याचं ज्ञान त्यांना मिळतं आणि केव्हा केव्हा यातून मुलांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीसुद्धा वाढीला लागते. टी व्ही बघू नका असं नाही ना, पण टी व्हीवरती बघण्यासारखे चांगले सांस्कृतिक कार्यक्रम पण असतात ना. जगाचं ज्ञान ज्या बातम्यांच्या चॅनल्समधून मिळतं ते बघा. मैदानावरती खेळा. आध्यात्मिक संस्कार ज्या चॅनलवरती दिले जातात ते बघा. बघण्याच्या पण वेळा ठरवा. पण असं घडत नाही. आम्हाला मनाचे श्लोक येत नाहीत, पण कोणत्या मालिकेमध्ये कोणते कलाकार आहेत आमच्या तोंडपाठ आहे. हे बदललं पाहिजे. नको त्या गोष्टी बाजूला केल्या पाहिजे आणि जुन्या हवे त्या गोष्टी आपण स्वीकारल्या पाहिजेत, वाचवल्या पाहिजेत. कवी म्हणतात की आता लिहिते हात राहिलेले नाहीत. आता वाचनच कुणी करत नाही, त्याच्यामुळे लिखाणाचा प्रश्नच नाही. नाही का? आपण वाचलं पाहिजे, वाचन केलं पाहिजे आणि वाचनातून आपण लिखाण केलं पाहिजे. पण हे लिहिते म्हणजे काय? लेखनाचा सराव. लिहिते याचा अर्थ काय? लेखनाचा सराव. मग लेखनाचा सराव आपण का करत नाही? आपण लेखन केलं पाहिजे आणि लेखन करण्यासाठी आपण वाचलं पाहिजे. बघा, आपल्या मोठी मोठी महाकाव्य आपल्या देशामध्ये लिहिल्या गेली. तो आदर्श आपण जपला पाहिजे ना. मोठ्या मोठ्या लेखकांच्या, साहित्यिकांच्या कथा आहेत, कादंबऱ्या आहेत. मृत्युंजय सारखी शिवाजी सावंतांची, मन में है विश्वास नांगरे पाटलांचं लिखाण. किती किती नाव म्हणून सांगू. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांची विनोदी नाटकं, कवी कुसुमाग्रज, कवी केशवसूत यांचं लिखाण. जरा घ्या आदर्श. हा आदर्श जपा. हा जुना ठेवा, जपा, वाचा आणि वाचनातून लिखाण करा. समृद्ध बना, व्यक्तिमत्व समृद्ध करा. हे शब्द, हे लिखाण असं विरून जाता कामा नये, नष्ट होता कामा नये. शेवटी कवी म्हणतायत, मी वाचवतोय माझी कविता आणि माझी आई आणि माझी बोली आणि माझी भूमी कवितेसोबत. मुलांनो, वाचवतोय मी. काय वाचवतो? माझी कविता. कवितेतून मला माझं दुःख व्यक्त करायचं आहे. कवितेतून मला माझ्या देशासाठी काय हवं, काय नको ते मांडायचं आहे. आम्हाला कोणत्या गोष्टी जपल्या पाहिजेत हे माझ्या कवितेतून मला मांडायचं आहे आणि म्हणून त्यासाठी मला माझी कविता वाचवावी लागेल. तुम्ही पण लिहा ना कविता. ह्या हातामध्ये लेखणी. निवडा दररोजचा, आठवड्यातनं एखादा विषय, करा त्याच्यावरती 10-5 ओळींचं लिखाण. चुकाल तुम्ही, पण चुकांतून शिकाल. हे शिकणं वाचवलं पाहिजे आणि चुकणं बाजूला सारलं पाहिजे. कवी म्हणतात, मला वाचवायची माझी आई. सर्वांचं आईवरती प्रेम असतं, पण आई शब्दावरती प्रेम मग का नाही? हा आई शब्द समृद्ध शब्द, संस्कृत शब्द, सुसंस्कृत शब्द, शक्तिशाली शब्द, ताकदवान शब्द, वात्सल्याचा तो शब्द आपण वाचवला पाहिजे. हे मम्मा, मुम्मा, मॉम, माम हे फॅड जरा बाजूला काढा. आपले भारतीय शब्द, आपल्या बोलीभाषेतले शब्द त्यातनं बोला, त्यातनं साथ घाला. माझी बोली मला वाचवायची म्हणजे मला जी मराठी भाषा मला वाचवायची आहे. माझी भूमी मला वाचवायची आहे. किती लोकांचं खऱ्या अर्थानं आपल्या मातृभूमीवरती प्रेम आहे, आपल्या मातृभाषेवरती प्रेम आहे
आम्ही शिकतो आमच्या देशात आणि नोकरी करतो अमेरिकेत, रशियामध्ये. या देशात आम्हाला दर्जेदार शिक्षण मिळतं आणि संशोधन करतो आम्ही बाहेरच्या देशांमध्ये जाऊन, आणि ते संशोधन बाहेरच्या देशांच्या नावावरतीच नावारूपाला येतं. हे बदललं पाहिजे. माझं शिक्षण, माझा देश, माझं संशोधन मला वाचवायचं आहे, ते माझ्या देशातच मला ठेवायचं आहे. हे सारं माझ्या देशात घडेल आणि मग आम्ही ते बाहेर पाठवू. कवितेसोबत मला या साऱ्या गोष्टी जपायच्या आहेत. सारं मला वाचवायचं आहे. मुलांनो, साधना दिवाळी अंकामधनं 2007च्या घेतलेली ही कविता कवी सतीश कळसेकर यांची. त्यांनी बहुमोलाचा संदेश दिला. आपल्या अस्तित्वासाठी आपण अनेक गोष्टी वाचवायला हव्यात. महानगरांमध्ये, शहरांमध्ये जुनं असलेलं सोनं मोडकळीला आलेलं आहे. खेड्यामध्ये काही प्रमाणात ते अजून टिकून आहे. जुनं असलेलं सोनं हे वाचवायचं आहे आपल्याला. समाज वेगानं बदलत चाललाय, पण वेगानं बदलत जरी असला तरी सुद्धा काही गोष्टींचा आपण सांभाळ केला पाहिजे, सांभाळल्या पाहिजेत, वाचवल्या पाहिजेत. आणि ती आपल्या भारतीय संस्कृतीची खूण आहे. ती खूण नेहमी आपण जपली पाहिजे. एवढंच या ठिकाणी सांगेन आणि या ठिकाणी आपण थांबूयात. पुन्हा नवीन पाठामध्ये नवीन विषय घेऊन आपण भेटणार आहोत. तोपर्यंत मी वसंत किसन वाणी, सहाय्यक शिक्षक, श्री साईबाबा कन्या विद्या मंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालय शिर्डी, आपली रजा घेतो. धन्यवाद.